नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। दक्षिण मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांचा साठा मोठा जप्त केलाय। डोंगरी पोलिसांनी 15 कोटी रुपयांचे किमतीचे 3 किलो कोकेन जप्त केले। त्यासोबतच या प्रकरणात तिघांना चेन्नईच्या तुरुंगातून ताब्यात घेतले। एनसीबीने त्यांना अटक केली। ताब्यात घेतलेले तिघेही आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी रॅकेटचे सदस्य असल्याचं निष्पन्न झाले। या तिघांमधील एकाने इथिओपियातून आणलेले कोकेनने भरलेल्या कॅप्सूल दक्षिण मुंबईतील सबीना गेस्ट हाऊसच्या खोलीत ठेवले, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांना दिली। पोलिसांच्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील सबीना गेस्ट हाऊस या ठिकाणी थांबलेल्या व्यक्ती अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही। तो बेपत्ता आहे, मात्र त्याचे काही साहित्य खोलीत सापडले। या माहितीवरून डोंगरी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोंडराम बांगर, मिनीनाथ वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी सबीना गेस्ट हाऊसमध्ये खोलीची तपासणी केली। आमच्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी सबीना गेस्ट हाऊस या ठिकाणावरनं जवळजवळ 3 किलो कोकेन हे आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण जप्त केलं होतं आणि एनडीपीएसच्या ऍक्ट अंतर्गत डोंगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जवळजवळ 15 कोटीचं कोकेन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये काल चेन्नई जेलमधून 3 आरोपींना ट्रान्सफर आम्ही करून प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे त्यांना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो चालू आहे। या गुन्ह्यामध्ये जे आरोपी 3 अरेस्ट केलेले आहेत त्यांची नावं आहेत तरुण कपूर, साहिल अत्तारी आणि हिमांशु शहा। या 3 आरोपींना आमच्या टीमने जे आहे ते अटक केलेली आहे। या व्यतिरिक्त अजून एक आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न आहे, ज्याच्या संदर्भाने अधिक तपास चालू आहे व इतर त्याचे जे लिंक्स आहेत त्या संदर्भाने सुद्धा आम्ही तपास करत आहोत। हे जे कोकेन आणलं होतं हे तपासात जी काही प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये इथिओपिया या देशातून इकडे त्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे व त्या अनुषंगाने अधिक तपास आमची टीम करत आहे। या कामगिरीमध्ये एपीआय आमचे परिमल पाटील जे आहेत त्यांना ही माहिती प्राप्त झाली होती आणि त्या आधारे ते आणि त्यांची टीम यांनी ही उत्तम कामगिरी जी आहे केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास आणि उत्कृष्ट कामगिरीमध्ये पीआय वाळेकर, त्याचप्रमाणे पीआय रोकडे हे सर्व सिनियर पीआय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। आता याची जी तस्करी झालेली आहे, तस्करीमध्ये इथिओपियातून इथे आणणे आणि यातला जो महत्वाचा आरोपी आहे तरुण कपूर, त्याला एनसीबीच्या टीमने ऍक्च्युअली अटक केली होती, परंतु त्यांना हे कोकेन सापडलं नव्हतं कारण त्यांनी तशी माहिती त्यांना उपयुक्त दिली नव्हती। त्याला अटक केल्यानंतर आम्हाला जी माहिती प्राप्त झाली त्याच्या आधारे वर्कआउट करून हे कोकेन पोलिसांनी जप्त केलं होतं। म्हणून या केसचा जो आरोपींचा तपास आहे तो एनसीबी तर्फे करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊन आम्ही याचा तपास करत आहोत। हे तरुण कपूर जो आहे हाच आरोपी आहे। हा डोंगरी या ठिकाणी या गेस्ट हाऊसला आला होता आणि त्यानेच ते ठेवल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे। तसे पुरावे सुद्धा आपल्या हातात आहेत। अधिक तपास जो आहे तो सुरू आहे। म्हणजे एनसीबीने सुद्धा याच्यात अतिरिक्त काही ड्रग्ज जे आहेत तिकडे जप्त केलं होतं आणि त्या गुन्ह्याची आम्ही कागदपत्र आणि इतर माहिती प्राप्त करत आहोत आणि त्या चेनमध्ये हा एक आरोपी जो आहे यातला तरुण कपूर नावाचा तो सुद्धा मिळाला होता, परंतु त्याच्याकडनं त्यांना हे ड्रग्ज जप्त करता नाही आलं आणि मग ते आपण जप्त करून गुन्हा दाखल केलाय आणि आता आपणही या गुन्ह्याचा तपास जो आहे तो करता चालू आहे। तसे अजून आमच्याकडे कोणतीही प्राथमिक माहिती नाही। सर्वचे सोर्सेसच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळाली। गुन्ह्याचा तर त्यांच्या ऑब्व्हियसली रेकॉर्ड आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जो आहे त्यांचा आमचे डिटेल्स घेणं चालू आहे, तो तपास कपूरला त्यांनी डोंगरीतूनच अरेस्ट केलेलं आहे। त्यांनी येऊन बऱ्यापैकी चेकिंग केलं होतं बऱ्याच ठिकाणी, पण त्यांना फीडबॅक प्राप्त नव्हतं झालं। त्यांची इन्फॉर्मेशन एनसीबीची प्रायमरी इन्फॉर्मेशन होती ज्याच्यावर त्यांनी वर्कआउट केलं होतं, पण त्यांना पार्शियल सक्सेस मिळालं। पूर्ण सक्सेस जे आहे ते ड्रग मिळवण्यामध्ये आपल्याला मिळालं। जो तरुण कपूर आहे तो हिमाचल प्रदेशचा आहे आणि हे 2 कुठले वाळेकर दोन हिमाचलचे आणि एक